नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटिंग करताना तुमचं नेमकं काय चुकतं हे सांगणार आहे। तर पहा, इथे मुंडा आणि शोल्डरवरती सर्व डिपेंड असतं, त्यामुळे तुमचं ब्लाऊज जे आहे ते चुकतं। तर कुठे कुठे काय बदल करायचे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे। तर इथे फ्रंट पार्ट असणार नाही, बॅक पार्ट असणार आहे आणि मी फ्रंट पार्टचा जो आर्महोल असतो तो सुद्धा तुम्हाला इथे मी ड्रॉ करून दाखवेन, जेणेकरून तो तुमचा पार्ट जो आहे आर्महोलचा एकदम परफेक्ट बसेल। इथे उंची मी घेणार आहे 14 इंच आणि पहा 1 इंच प्लस करून 15 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे। या पद्धतीने उंचीचं मार्किंग झाल्यानंतर आता आपण येणार आहे शोल्डरकडे। शोल्डर पहा मायनस करायचं आहे, किती अंगावरती शोल्डर येतंय हे पाहायचं आहे। आधी जर तुमचं शोल्डर इथे समजा 40 साईज असेल, 40 साईजमध्ये तुमचं शोल्डर जे आहे ते 16 इंच आलेलं असेल तर त्याचा निम्मा किती येतो 8। त्यामधून तुमचा गळा किती इंच आहे यावरती डिपेंड आहे मायनस करायचं। जर 8 इंच जर असेल तुमचं गळा तर शोल्डर तुम्ही 1.5 इंच मायनस करायचं आहे। 10 इंच गळा असेल तर शोल्डर तुम्ही 2 इंच मायनस करायचं। तर ते कसं करायचं पहा, असं 8 इंचावरती टेप ठेवायचा। इथे मी आता तुम्हाला 10 इंचाचा गळा सांगते, तर 2 इंच मी मायनस करणार, तर किती येणार आहे शोल्डर 6 इंच। तर इथे असा टेप ठेवायचा आणि सरळ सरळ इथून 2 इंच मायनस करायचं, तर किती होत आहे पहा, बरोबर 6 इंच शोल्डर आपलं इथं राहिलेलं आहे। जेव्हा शोल्डर 16 इंच असतं त्यावेळेस शोल्डर जे आहे ते कोणाचं कमी अथवा जास्त सुद्धा असू शकतं। 6 इंचावरती एक पॉईंट दिल्यानंतर इथेही अजून एकदा एक 6 इंचावरती पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथं मुंडेची उंची जी आहे, आता आपण शोल्डर 6 इंच घेतलंय तर मुंडा आपण 6.5 इंच घ्यायचा, त्यामध्ये प्लस अर्धा इंच करून 6.5 इंच मुंडा घ्यायचा आहे। इथे मी सर्व बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला समजावून सांगणार आहे, त्यामुळे तुमचा ब्लाऊज जो आहे तो चुकणार नाही। आता इथे या पद्धतीने मार्किंग करून झाल्यानंतर आपण 40 चेस्टचा ब्लाऊज कटिंग करत आहोत, तर इथे 40चा चौथा भाग 10 येतो। तर इथे 10 इंचावरती मी या पद्धतीने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि याच्या पुढे 1.5 इंच आपलं मार्जिन असणार आहे। पहा इथे हे 1.5 इंच मार्जिन। तसंच इथेही आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी करायचंच आहे। एक अंदाजे आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं नाही, कंबर किती आहे मोजायची आहे। 32 इंच कंबर असेल तर त्याचा चौथा भाग होतो 8। पहा आधी मी असं इथून 8 इंचावरती मार्किंग करून घेतलं, याच्या पुढे 1 इंच टक्ससाठी, हे 1 इंच टक्ससाठी आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन। आणि इथे पहा हे या पद्धतीने मी तयार केल्यानंतर मुंढ्याला आकार द्यायचे। तर मुंढ्याला आकार देताना 1.25 इंच घ्यायचं। पहा हा जो कोपरा आहे तिथून आपल्याला 1.25 इंच घ्यायचं आहे, जास्त असं पुढं जाऊन ही 1.5 इंचावरती वगैरे आकार नाही द्यायचे। 40 साईज आहे म्हणून इथे मी 1.25 इंच घेणार आहे। इथे सुद्धा मी 1.25 इंच घेणार आहे, इथे घेणार आहे अर्धा इंच। 1.25 इंच आणि इथे अर्धा इंच डाऊन, अर्धा इंच डाऊन आपण सर्व साईजमध्ये करत असतो। इथे ही जी मुंडेची उंची आहे त्याचा मी पहा असा सेंटर करणार आहे, मध्य करायचा आणि आकार देताना डायरेक्ट असे आकार नाही द्यायचे, तर सरळ थोडंसं असं 1.5 इंच तरी येऊन पहा या पद्धतीने आकार द्यायचे। पहा इथे आणि असाही मी मुंड्याला आकार दिलेला आहे। हा झाला फ्रंट पार्ट। बॅक पार्ट आता इथे आपण गळ्याची रुंदी घेऊ 2.25 इंच। डायरेक्ट तुम्ही इथून 2.25 इंच गळ्याची रुंदी घेतली तरी चालेल, किंवा तुम्ही इथून काय करायचं आहे, तुम्हाला शोल्डर पट्टी किती हवी आहे तर 2.5 इंच जर तुम्हाला तयार हवी असेल तर त्यामध्ये 1.25 इंच तुम्ही प्लस करा, मग इथे येणार 3.25 इंच आणि बाकीचं जे काही असेल ते तुमची गळ्याची रुंदी म्हणून येणार आहे। तर हे लक्षात घ्यायचं आहे। आता तुम्हाला इथे जर 3 इंचाची शोल्डर पट्टी हवी असेल तर 3.25 इंचावरती असं मार्किंग करून घ्या, इथे आला हा पॉईंट आणि इथून मग 2 इंचाची गळाची रुंदी येणार आहे।
हा पाठीमागचा गळा आपला 10 आहे, 10.5 इंचावरती मी पॉईंट दिला. इथे मी 3 इंच घेणार आहे गळा रुंदीला, इथे 3 इंच आणि एक तिरकी लाईन अशी मी ओढून घेतली पहा आणि गळ्याला आकार दिलेला आहे इथून. आता तुम्हाला इथे अजून थोडा ब्रॉड करायचा असेल तर पहा अगदी असा अलगद असा हा आकार जो आहे तो असा या पद्धतीने द्यायचा. पहा या पद्धतीने तुम्ही हा गळा पसरवायचा असतो. शोल्डर जे आहे ते 1/2 इंच इथं आपल्याला डाऊन करायचंय. इथे 1/2 इंच डाऊन करून झाल्यानंतर इथं मी टक्स देणार आहे 4.5 इंच. पहा 4.5 इंच घेतलं आणि उंचीला सुद्धा मी 4.5 इंचच टक्स घेणार आहे. 1 इंच आपण प्लस केलेलं तर इकडे अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंच असा हा टक्स आपल्याला घालवायचा आहे या पद्धतीने. आणि इथे अर्धा इंच वरती जाऊन तिरकं इथे शिलाई इथे कपडा कट करायचा. तर तो का कट करायचा पहा, इथे जेव्हा गळा आपण हा पसरट काढलेला आहे आणि डीप आहे त्यामुळे हे गळा जो आहे तो पसरतो. हा गळा आपोआप इथे सरकतो त्यामुळे इथे येतो शोल्डर. पहा इथे शोल्डर येतो त्यामुळे हे शोल्डर हा मुंडा जो आहे तो थोडा इथे डाऊन होतो आणि इथला भाग सुद्धा टक्स दिल्यानंतर तिरका होतो इकडे या पद्धतीने असा. त्यामुळे हा भाग जो आहे तो तिरका होऊ नये यासाठी इथून हा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे. आणि इथे का डाऊन करायचं आहे, इथे आपला मुंड्यामध्ये घोळ येतो म्हणून आपल्याला हा कपडा जो आहे तो इथून कट करून काढायचा आहे. तर इथे पहा एवढ्या गोष्टी मी इथं तुम्हाला बॅक पार्टमध्ये समजावून सांगितलेल्या आहेत. या गोष्टी तुम्ही ब्लाऊज कटिंग करताना फॉलो करायचे. कोणताही ब्लाऊज असो बॅक पार्ट जो आहे तो सर्व ब्लाऊजचा एकसारखाच असतो. इथे मी फ्रंट पार्टचा मुंडा जो आहे तो ड्रॉ करून दाखवेन. बाकी तुम्हाला कोणता ब्लाऊज कटिंग करायचा आहे तो तुम्ही इथे करू शकता. आपले वेगवेगळे कटिंग आहेत. 4 टक्स ब्लाऊजचं कटिंग दाखवलेलं आहे मी, कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे आणि प्रिन्सेस ब्लाऊजचं सुद्धा मी ड्राफ्टिंग जे आहे ते तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फ्रंट पार्ट कसा कटिंग करायचा आहे ते तुम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये जाऊन पाहू शकता. आता इथे फ्रंट पार्टच्या मुंड्याला आकार देताना इथे फक्त 1/2 इंच आतमध्ये येऊन तिरकी लाईन ओढलेली आहे मी. पहा किती अंतर आहे, इथे जास्त अंतर घ्यायचं नाही. अर्धा इंच वगैरे अजिबात इथं आतमध्ये यायचं नाही, नाही तर इथला भाग तुमचा ओढल्यासारखा होईल आणि मुंड्यामध्ये चुन्या पडणार आहेत. इथे मी घेणार आहे 1/2 इंच आणि पहा हा सेंटर आहे. इथे आपण जसं सरळ आलो सरळ येऊन पहा इथून असे आकार द्यायचे. फक्त या पद्धतीने आकार द्यायचे आहेत. जेवढे तुम्ही असे आतमध्ये आकार द्याल तेवढा तुमच्या मुंड्याला घोळ वगैरे येणार नाही आणि असे जेवढे तुम्ही बाहेरून आकार द्याल तेवढा तुमचा कपडा जो आहे तो डीप नेकमध्ये शिल्लक राहून तिथं तो फुगा तयार होणार आहे. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलंच असेल तुमचं कुठं कटिंग करताना काय चुकतं वगैरे. अजून एक म्हणजे हा मुंडा राऊंड जो आहे तो नेहमी मोजायचा आहे, त्याशिवाय आपल्याला कटिंग करायचं नाही. तर इथे पहा इथं हा फिटिंग येते. पहा इथून मुंडा आपल्याला मोजायचा आहे आणि इथे हे अर्धा इंच शोल्डरमध्ये जाणार आहे. तर इथून मी बॅक पार्टचा मुंडा मोजायचा आहे, फ्रंट पार्टचा मुंडा आपल्याला मोजायचा नाही. तर मुंडा घेर किती येतोय हे या पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या. पहा 9 इंच बरोबर इथं आपला मुंडा घेर जो आहे तो 9 इंच आलाय. म्हणजे इकडे 9 आणि फुटचा 9 असा टोटल आपला 18 इंच मुंडा घेर 40 साईजमध्ये येतोय. तर परफेक्ट मुंडा घेर आहे. पहा या पद्धतीने तुम्ही अंगावरती मुंडा घेर मोजा किंवा ब्लाऊजवरती मुंडा घेर मोजा, जेवढा असेल तेवढा इथून इथपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे, तरच ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसतं. तर पहा इथे मी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या खूप अशा तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.